हाय फ्रेंड्स, मी अर्चना. माझ्या कला खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी बनवणार आहे जी तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही भेंडी खाऊ शकता. अशा पद्धतीने आंबट, तिखट आणि चटपटीत अशी भेंडीची भाजी आपण बघणार आहे. त्यासाठी मी काय केले, भेंडी अर्धा किलो घेतली. ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतली आणि चिरून घेतलेली. गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं. त्यामध्ये मिरची, लसूण आणि थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं. हे सगळं वाटण आपण छान परतून घ्यायचे. ते छान परतलं की जी भेंडी आपण कापलेली होती ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मिरची सगळीकडे लागली गेली पाहिजे अशा पद्धतीनं व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं. मीठही छान हलवून घ्यायचे. मीठ अगोदर टाकायचं नाही. मीठ सुरुवातीला टाकलं की भेंडी अशी चिकट होते. त्याच्यामुळे मीठ नंतर टाकायचं. जेव्हा मसाला आपला परतला जाईल तेव्हा आपण मीठ टाकून घ्यायचं. मीठ हलवायचं आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं. आता 5 मिनटं झालेत. आता बघा, हलवून दाखवते मी तुम्हाला. भेंडी अशी चिकट दिसतीये, भेंडीची अशी तार चाललेली दिसतीये. पण त्याचं टेन्शन घेऊ नका, आपण सगळी मोकळी करणार आहे. भेंडी अगोदर शिजली का ते चेक करूयात. बघा, भेंडी अगदी छान अशी मऊ शिजलेली आहे. आता भेंडी चिकट झाली त्यामुळे आपण त्यामध्ये एक अख्खं लिंबू पिळून टाकायचे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. तर लिंबू टाकल्यामुळे आपली भेंडी अगदी मोकळी सुटसुटीत होती आणि खायला पण एकदम चटपटीत आणि अशी आंबट तिखट त्याची चव खूप छान लागते. शेंगदाण्याचा कूट टाकतो ना आपण मिरचीमध्ये, त्यामुळे त्याचं वेगळी टेस्ट लागते आणि वेगळा फ्लेवर येतो भेंडीला. आता लिंबू टाकल्यावर आपण सगळं मिक्स केलं. त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि हे पण सगळं व्यवस्थित एकजीव करायचं. एकसारखं हलवून घ्यायचं. बघा, शेंगदाण्याचा कूट जरी टाकला तरी आपली भेंडी अशी चिकट झाली नाही किंवा खाली पण जास्त लागली नाही. अगदी कुरकुरीत भेंडी लागते. इतकी सुंदर लागते ना की मुलांनी जर टिफिनमध्ये नेली तर मुलांचा टिफिन अगदी स्वच्छ होतो. मुलं चाटून पुसून टिफिन स्वच्छ करतात आणि एकदम मुलांची फेवरेट अशी भाजी होते. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर तुम्ही आठवड्यातून 2दा म्हणलं तर तुमची भाजी होईल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.